प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 22 नोव्हेंबर 2024 शुक्रवार। हानोक संदेष्टा। आता हानोक आदामच्या 7व्या लोकांनी या माणसाबद्दल भाकीत केले। बघा, प्रभू त्यांच्या भक्ताने हजारो लोक येत आगे। यहूदा 1 अध्याय 15 वचन। हेनोक एक होता, त्याने धैर्याने लोकांना सावध केले। तो पहिला संदेष्टा होता। होसना ख्रिस्ताचे येणे जगणे। पवित्र शास्त्र म्हणते, परमेश्वर देव त्यांची सेवकांना त्यांच्या संदेष्ट्यांना प्रकट करीत नाही तोपर्यंत तुम्ही काही केले नाही। आमोस 3 अध्याय 7 वचन। संदेष्टा हा शब्द जो प्रभूचा मुखपट म्हणून काम करतो, ज्याने गोष्टी येण्याची घोषणा केली होती, भविष्यात दूर बघण्यास सक्षम असलेली एक दृष्टिकोन आणि जबाबदारीने संपूर्ण मानवतेकडे प्रभूच्या सत्ताची घोषणा करते। हानोक एक संदेष्टा बनला, अगदी त्याला समजत नाही। मग विशेष अधिकारी या देवाबरोबर चालण्याचे प्रयत्न करणारा माणूस एकदा संदेष्ट्यात जातो। परमेश्वर येत लपवत नाहीच, त्याच्याबरोबर चालतात। त्याच्यापासून रहस्य आगे त्याने अब्रामची घोषणा केली नष्ट करण्याची। त्याचा हेतू बदल सोदोम आणि गोमोरा। परमेश्वर म्हणाला, मी जे काही करतो ते मी अब्रामापासून लपवून ठेवीन। अब्राम घरोघरचे एक महान व पराक्रमी राष्ट्र होईल आणि पृथ्वीवरील इतर राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल। उत्पत्ती 18 अध्याय 17 आणि 18 वचन। हानोक एक संदेष्टा होता, म्हणून न्यायाची दिवशी त्याला स्पष्ट प्रकटीकरण होते। पवित्र शास्त्र म्हणते, हानोक आदामची 7व्या लोकांविषयी असेही भाकीत केले आहे। बघा, परमेश्वर त्यांची सर्व संतती सगळा आला आहे। सर्व लोक त्यांची सर्व वाईट गोष्टींपैकी सर्वांना दोषी ठरवतात। त्यांनी आत्मिक मार्गाने आणि वाईट गोष्टी केल्या आहेत। यहूदा 1 अध्याय 14 आणि 15 वचन। जुन्या करारात 3 प्रकारचे अभिषेक होते, भविष्य सूचक अभिषेक आणि राज्य अभिषेक। नवीन करारात प्रभूने चर्चमध्ये 5 प्रकारचे मंत्रालय ठेवले, ते आहेत संदेष्टे, प्रेषित, लेखक, मेंढपाळ आणि शिक्षक। संपूर्ण शास्त्र वचनांमध्ये एकूण 40 संदेष्टे आढळून शकतात। येसाया, यिर्मया, एजेकिएल व दानिएल मुख्य संदेष्टे म्हणून म्हणतात आणि संदेष्टे जसे हबक्या, जकरिया, योना, ओबद्या आणि जोएल हे सर्व होते मी म्हणून। पण हानोकला म्हणतात प्रथम संदेष्टा म्हणून, आणि त्याने प्रभूच्या दुसऱ्या भविष्याविषयी भविष्य वर्तवले। भविष्यवाणीची देणविषय लिहिताना प्रेषित पौल लिहितात, प्रेमाचे पाठपुरावा करा आणि आत्मिक भेटवस्तूंना पाहिजे, परंतु खास करून तुम्ही भविष्य सांगू शकता। 1 कोरिंथीकर 14 अध्याय 1 वचन। पुढील ध्यानासाठी वचन। मग मी माझा आत्मा सर्व जगावर ओततो। तुमची मुलांनो भविष्य सांगितले, तुमची वृद्धांना स्वप्न पाहतील, तुमची तरुणांना दृष्टांत दिसेल। जोएल 2 अध्याय 28 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी एजेकिएल 18 अध्याय 19 अध्याय, संध्याकाळी जेम्स अध्याय 4। धन्यवाद।